सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजूर येथे आज रोजी राजूर शहरामध्ये अतिगरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याबाबत निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे हे आंदोलन सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून कुलूप बंद आंदोलन करण्यात आले। तसेच राजूर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीतीमुळे उप अभियंता दहिफळे साहेब यांच्या विनंतीवरून दुपारी 2 वाजता लेखी आश्वासन घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आले। आंदोलन स्थगित करण्यात आले। येत्या 10 ते 15 दिवसात गतिरोधक न टाकल्यास हेच आंदोलन पुन्हा करण्यात येईल असा इशारा भारतीय मीडिया फाउंडेशन अकोले तालुका कमिटीच्या वतीने देण्यात आला। या प्रसंगी भारतीय मीडिया फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रशासक श्री राजेंद्र वाघ, कृषी विभागाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन श्री जयराम धातवड, अकोले तालुक्याचे अध्यक्ष श्री रोहिदास लहामगे, अकोले तालुका महिला कमिटीचे अध्यक्ष पूनमताई भांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक, राजूर गावातील नागरिक प्रकाश शिंदे, इतर गावातील नागरिक उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। प्रोडक्टची गरज असताना देखील हे PWDचे अधिकारी दहिफळे साहेब यांना अनेकदा सांगून सुद्धा यांनी त्या गोष्टीची दखल घेतलेली नाही व ती दखल घ्यावा म्हणून आम्ही लेखी निवेदन दिलं तरी देखील साहेबांनी दखल घेतली नाही। शेवटी आम्हाला 12/2/2025 रोजी या कार्यालयापुढे कुलूप लावून कार्यालय बंद करून आंदोलन करण्याची वेळ आली। आम्ही ते आंदोलन 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत सुरू ठेवले। त्यानंतर साहेब आले व सरोदे साहेब APR राजूर यांनी व मध्यस्थी करून दहिफळे साहेबांना बोलवून घेऊन आमची समजूत काढली व आम्हाला गतिरोधक आम्ही लवकरात लवकर करून देऊ अशी लेखी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या आधारे आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे व जर भविष्यात परत जर हे लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही पुन्हा हे आंदोलन याच कार्यालयाला कुलूप लावून नाहीतर संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वरपे साहेबांच्या कार्यालयाला कुलूप लावून हे आंदोलन पुन्हा सुरू करू असा मी इशारा देत आहे भारतीय मीडिया फाउंडेशन अकोला तालुका कमिटीच्या वतीने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।